हे पहा मित्रांनो, तळणेवाडी गावामध्ये शिंदे सरकारने जी काही लाडकी बहीण योजना यासाठी बस पाठवलेली आहे. बस सध्याला एमटीच आहे, इथं कोणी जाणार नाही. त्याने छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी लाडक्या बहिणीसाठी बस पाठवलेली आहे. मला एक म्हणायचं सरकारला, गावागावामध्ये प्रत्येक मुलाचं लग्न होतं, त्या टायमाला एखाद्या वराडासाठी जर त्या शेतकऱ्याकडे पैसे नसले त्या टायमाला असली बस पाठवून द्या ना. रोग आला का सरकारला? हां, लाडक्या बहिणीसाठी आता एक कुठेतरी इलेक्शन जवळ आले म्हणून लाडक्या बहिणीला म्हणजे महिलाला घुमायचं, शेतकऱ्याला घुमायचं, 2-4 हजार रुपये टाकून आणि कुठंतरी वातावरण निर्माण करायचं. हे सर्व गोष्टी सरकारच्या फेल होणार आहेत. आणि ही बस बघा इथं उभी आहे बस, अजून एकही महिला ह्यात बसलेली नाही आणि मला तर वाटतं बसणारही नाही. बसणारच नाही महिला. हे सरकारचा काय काय डाव टाकायला लागले मोदी सरकार, शिंदे सरकार, काहीच कळणार. पागल झाले मतदानासाठी, जनतेच्या मतदानासाठी पागल झाले. आणि अंबाजोगाई डेपोची गाडी आहे बघा, अंबाजोगाई इथं आमच्या शेतकऱ्याच्या पोराच्या लग्नाला इथून जर जेवढ्याला गाडीची 10,000 रुपये भाडे. आणि ह्या शासनाचा मोकार पैसा एसटी येणं म्हणजे काय जो काही शासनाची वस्तू फुकट याला यांच्या प्रचारासाठी फुकट म्हणजे आपलाच पैसा फुकट व्हायला घालायला लागले. डिझेलमध्ये, एसटीच्या भाड्यामध्ये. संभाजीनगरचं भाडं माझ्या माहिती जास्त 15,000 20,000 तरी भाडं असेल एसटीचं. आणि हे शासन आपला जनतेचा पैसा लुटायला लागले. काय धंदा लावला या शासनाने? या असल्या फसव्या शासनाला पुन्हा काही निवडून द्यायचं नाही. शिंदे सरकारला, फडणवीसला आज जोडून विनंती आहे. हे बघा काय कार्यक्रम, कधी बाप जन्मी ह्यांच्या जन्मात कधी एसटी आली का बहिणीला न्यायला? एसटी पाठवून दिली गावात खेड्यात. काय धंदा चालतो? अर्ज करून एसटी आहे ना, भाडं 5,000 ॲडव्हान्स देऊन ते आगार प्रमुख डेपो लग्नाला पैसे भरून पाठवत नाही. आणि पैशाची गाडी खेड्यामध्ये तळणेवाडी मोकळी दाखा नाही एमटी एकदम मध्ये